सगळ्यांच्या कानात गेला पाहिजे। आज वंचित बहुजन आघाडी इथे का आली आहे तर आमच्या उमेदवारांना इथे धमकवलं गेले, इथे बळजबरीने फॉर्म मागे घेण्यासाठी बोलत चालले। त्यांची लायकीमध्ये राहायला पाहिजे। वंचित बहुजन आघाडी ताकद दाखवायला उतरली, एका एकाला घर सोडून पळावं लागेल। आपको 3 बजे फोन करो, इधर पूरा चक्का जाम कर देंगे। निवडणूक आली म्हणजे अर्थात चालू होत आहे ते धमक्याचे सत्र आणि आरोप प्रत्यारोप। अशातच वंचित बहुजन आघाडी यांच्या काही उमेदवारांना धमक्याचे सत्र देखील चालू आहे, अनेक ठिकाणी त्यांना धमकावण्यात आले। अशातच पवार बंधू अर्थात ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष मोनू पवार आणि प्रवक्ते सोनू पवार यांनी देखील आता या धमक्यांना भीक न घालता त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन आवाहन केलेले आहे की कुठल्या प्रकारचे उमेदवारांना घाबरू नये आणि जर कोणी दबाव देण्याचा प्रयत्न केला किंवा दुसरं काही जर हरकती केली तर त्यांनी परिणाम भोगावे लागतील।